हे बघा, आज आपण आलू पराठे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी बटाटे इथं शिजवून घेतले. आता साईडला काढून घेऊया त्याला. हे बघा, मस्त असं सगळं साल काढून झाले. आता आपण किसून घेऊया. किसून घेतल्यास कसं होतंय, मध्ये गुठळ्या राहत नाहीत, तर मऊ लुसलुशीत एक नंबर चांगलं होते. फाटत नाही, काय नाही आपले पराठा. त्याच्यामुळं ना असं किसून घ्यायचं. हे बघा, असं मस्त किसून घ्यायचं. हे बघा, आपला आता सगळा बटाटा किसून झाला आहे. आता आपण तिखट टाकूया आपल्या आपल्या आवडीनुसार. हे बघा, हे हळद टाकून घेऊ. हे जिरा पावडर, हे धना पावडर टाकून घेऊया. कसं सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या आवडीनुसार टाकलं ना तर चांगलं असतं. कोणाला कमी आवडतं तिखट, कोणाला जास्त आवडतं. त्याच्यामुळे आपल्या आपल्या आवडीनुसार टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. कसं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं. मऊ लुसलुशीत होते ती. जिभीत ठेवलं ना विरघळून जाण्यासारखं. हे बघ, बारीक चिरलेला कढीपालासुद्धा टाकते मी त्याच्यामध्ये. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते. तिखट हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी इथं लालच टाकले तिखट. त्याच्यामुळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. कुठलाही लाल तिखट किंवा हिरवी मिरची बारीक कुटून घेऊ शकता. हे गरम मसाला टाकते. हे बघा, असं हातावर चोळून ओवा टाकून घ्यायचा थोडासा. आणि असं क्रश करून कस्तुरी मेथी टाकायची थोडी. म्हणजे कसं सुगंध चांगला येतो, खायला पण चांगलं लागतं चवीला हे कस्तुरी मेथीमुळं. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. ह्याला एकजीव करून घ्यायचं पूर्ण सगळं. हे बघा, असं आपलं सगळं मिक्स करून झालंय. आता आपण ह्याला साईडला ठेवूया. असं थोडंसं मऊ करून घ्यायचं पिठाला. ही अशी पारी बनवून घ्यायची. असं बनवून घेऊ. ह्याच्यामध्ये असं सारण भरायचं. हे बघा, असं पूर्ण असं ठेवून असं भरायचं. मस्त असं भरायचं. असं भरलं ना एकच नंबर येते लाटाला. फाटत नाही, काही नाही. जास्त पसर करायची नाही, पातळ पण करायची नाही आणि जाड पण करायचं नाही. बघा, ह्या पद्धतीनं लाटून घ्यायचं ह्याला. सगळीकडे सारण झालं ना छान पसरते, मस्त होते. हे बघा, आता आपला पराठा लाटून झालाय. आपण ह्याला तव्यावरती टाकून घेऊया. असं मस्त तव्यावरती. हे बघा, असं पलटून घ्यायचं ह्याला. कसं आहे, भाजल्यानंतर ना तुमच्या आवडीनुसार तेल लावू शकता, तूप बटाटा असं काही पण लावू शकता वरनं. माझ्याकडे तूप आहे, मी तूप लावून घेते. असं मस्त शेकून घ्यायचा पराठा गोल. हे बघा, असं ह्या साईडने आता पलटून घेऊया. मस्त भाजलाय. आता आपण तूप लावून घेऊया.
तसं माझ्याकडे तूप आहे त्याच्यामुळे मी तूप लावून घेते. बघू शकता तसं मग लुसलुशीत झाला पराठा आहे. असं लावून घ्यायचं तूप सगळं. हे बघा तसा खरपूस भाजला पराठा. असं ह्या पद्धतीनं भाजून घ्यायचं. असं फुगून टम आहे. हे बघा मी तुम्हाला दुसरी ट्रिप दाखवते. तसं जरा गोळा भरायला नाही जमला तर काय करायचं, हे अशी 2 गोळे करून घ्यायचे आणि असं लाटून घ्यायचं. हे बघा असं लाटून घ्यायचं. हे पहा हे दुसरी टीप अशी लाटून घ्यायची आणि ह्याच्यावरती हे सारण असं पूर्ण भरून घ्यायचं. सगळीकडून मस्त बसते सगळीकडे असं भरून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने हे असं हे बघा असं हे असं करून घ्यायचं आणि हे बघा असं लाटायचं. ह्याला तुम्हाला अवघड पण जाणार नाही आणि तुमचं सारण पण चौकट भरलं जाईल. खायला पण चव लागेल, फाटणार पण नाही तुमचं पराठा. हे असं ह्या पद्धतीनं असं हे बघा हे आपला पराठा पण लाटून झाला. आता आपण तव्यावरती टाकून घेऊया. ह्याला जास्त जाड पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं. झालं हे आपण पराठा. असं ह्या पद्धतीनं असं लाटून घ्यायचं. सगळे पराठे असले आपल्याला सगळं बनवून तयार होती. फुगून टम मस्त मऊसूत लुसलुशीत खायला एकच नंबर. जिभेवर छोटाच विरघळतात असे प्रकारचे पराठे झाले मस्त खमंग. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता किती एक नंबर झाले. ती मऊ लुसलुशीत एकच नंबर पराठा झाला. हे बघा असं हे बघा तुम्ही खोलून बघू शकता. हे बघा सगळीकडे सारण भरलंय, मस्त सारण भरलंय, मस्त लागते खायला, लुसलुशीत लागते, चांगलं टेस्टी लागते. अगदी एकदम मऊ नरम पराठा आहे. आणि असं खरपूस भाजायचं चांगलं मस्तपैकी. खमंग भाजलं ना खायला पण चांगलं लागतं, चवीला टेस्टी लागतं. अशी ही आलू पराठा बनवायचा. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही केचपसोबत बी खाऊ शकता, दह्यासोबत पण खाऊ शकता. काय हो का भारी दिसते, मग लागते, भारी लागतं, अप्रतिम लागतंय. असे ह्या पद्धतीनं करा म्हणजे खायला चवीला बी एकच नंबर लागते. मी आता तुम्हाला कसं पराठा भरायचा आणि कसं लाटायचं हे पण तुम्हाला दोन्ही टीप दाखवले. तसं पोळीमध्ये पुरण भरल्यासारखं आलं तर तसं भरून लाटायचं. जर नाही आलं तर असा 2 गोळे करून लाटी लाटून त्याच्यामध्ये सारण भरून सुद्धा तुम्ही लाटू शकता. अशा ह्या पद्धतीनं मी दोन्ही टिप्स तुम्हाला सांगितलेत. असं करून बघा तुम्ही, तुमचा पराठा फाटणार नाही, तुटणार नाही, एकच नंबर पराठा येईल.